हे जे विरोधी पक्ष नेत्यांनी पत्र दिलेलं आहे ते पत्र मी देखील वाचलं, कारण राज्याचा काही काळाकरता मी पण विरोधी पक्ष नेता होतो, देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते, काही दिवसाकरता एकनाथराव शिंदे साहेब पण विरोधी पक्ष नेते होते. त्याच्यामुळे आम्हाला तिघांनाही तसा बघितलं तर कमी अधिक प्रमाणात विरोधी पक्षाचा पण अनुभव आहे. चहापान हे निमित्त असतं, त्या निमित्तानं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी चर्चा करून कोणत्या विषयाला आपण वेळ दिला पाहिजे, कोणता विषय त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तिथं जास्त चर्चा घडून आणली पाहिजे ह्याची चर्चा होते. आणि त्याकरता चहापानाचा खरं तर कार्यक्रम असतो. परंतु त्यांनी बहिष्कार टाकलाय. वास्तविक चहापानाच्या कार्यक्रमाच्या ऐवजी आमच्या लोकांच्या मनात असं आलेलं आहे की पुढच्या वेळेस यांना सुपारी द्यायचाच कार्यक्रम ठेवायचा, चहापानाच्या पान सुपारीचा कार्यक्रम ठेवायचा. काय मला त्यांचं कळत नाही. तुम्ही बघा, 23 लोकांनी सह्या केल्यात, 23 लोकांची नावं आहेत, फक्त 7 लोकांच्या सह्या आहेत. म्हणजे नावं तरी टाकतात, मग 7चीच टाकायची होती. नावं टाकतात, ते लोक हजर नसतात. एवढं तर गांभीर्य या विरोधी पक्षाच्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना आहे. आणि तुम्ही पण त्या सह्या बघू शकता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.